नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण परत एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला। आता संध्याकाळचे वाजलेले 7। तर बघूया आता बाजारभावात काही बदल झाला आहे का नाही, कारण की दुपारचा जो बाजारभाव होता तो तर तुम्ही बघितलाच असेल। आपण दुपारचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। बघूया आता संध्याकाळी बाजारभावात काही सुधारणा झाली। धन्यवाद। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता 7 वाजत आलेले आहे। 7 वाजता आवक म्हणायला जर गेलं तर 3 लाईनी लागलेल्या दिसताय ना। बघूया आता बाजारभावात काही बदल झाला का नाही। मित्रांनो माल बघा, आपल्याला आता शाहू बघायला भेटते इथं। बघू आता त्यांनाच विचारूया। नमस्कार दादा, काय नाव? गाव? करंजवाड। ओके, काय भाव मागितला? 450 पर्यंत मागितला, पण आमच्या 600ची अपेक्षा आहे। बाजारभाव अचानक कमी झाले आता, आज 200-250 रुपये मार्केट डाऊन झालेलं आहे। बरोबर, चला वाढले तर बरंच आहे आता। हा मग आता काय तीच अपेक्षा आता सर्वांची, वाढलं पाहिजे बा लवकरच। मागचा थोडा 850 रुपये दिला होता। 850 दिला होता ना। बरोबर आहे, बरोबर। चला अजून काही आहे का नाही माल वगैरे? 400 रुपये गोल्टी आहे। 400 रुपयाने गोल्टी गेली होती परवा ना। बोला, आणि आज अचानक डायरेक्ट शाहूचा भाव जर 400 रुपये, एकदम निम्म्यावर चालला डायरेक्ट। तेच ना, काल 1100-1150 पर्यंत गेली होती माल। 1150 आम्ही स्वतः आमच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, तिकडे 1150 रुपयाने गेलेला होता माल। तेच डायरेक्ट निम्म्याहून कमी झालेलं आहे व्यापाऱ्यांनी। तेच नाही, आज खरेदी पण खूप लेट चालू केली होती ना। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर। तेच चल, धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव तुमचं? संदीप कदम। गाव? वजर। काय म्हणणं आहे दादा, सांगा बरं तुम्ही। अहो काल 700 रुपये हाच टमाटा दिला। हाच टमाटा तुम्ही काल 700 दिला। बरोबर। 300-400 भांगून राहिले। 300-400 आम्ही 2-4 व्यापाऱ्यांना विचारलं, ते म्हणताय वरच आम्हाला डाऊन झालेला आहे म्हणे। पण मग त्यांनी अशी मार्केट एवढी वाढवा नव्हती लागत ना। तेच ना, आता आपण काहीच नाही ना, आपण फक्त विचारू शकतो, तुम्हाला म्हणजे माहिती देऊ शकतो। त्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही अंदाज देऊ शकतो। 200-300 नाही फरक पडला। 200-300चा फरक नव्हता पडला पाहिजे, एकदम बरोबर। डायरेक्ट वाढला, त्याच्यामुळे शेतकरी काय म्हणते, तेच ना, 500 तरी विकायला पाहिजे। बरोबर आहे, बरोबर आहे। खूप मोठा म्हणजे 200-300चा बरोबर थांबून राहिलेले, कोणी जातही नाही लोक। नाही कोणी जात। बरोबर, प्रत्येकाला अपेक्षा आहे अजून बाजारभाव व्यवस्थित भेटेल बा। ठीक आहे, चालेल, धन्यवाद दादा। ओके दादा। मित्रांनो बघू शकता माल तुम्ही, आपण थेट आता त्यांनाच विचारू काय भाव गेलाय काय नाही। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? काय भाव गेलाय? काय भाव दिला? 421 मागितलाय भाव। अजून किती पावत्या भेटलेल्या आहे तुम्हाला? काय तुमची अपेक्षा किती? 470 पर्यंत। बरं आहे भाऊ, आज बाजारभाव थोडा डाऊन झालेला आहे, तेच अचानक डाऊन होऊन गेलेला आहे। चला, गेला पाहिजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे। धन्यवाद। माल बघू शकता तुम्ही। नमस्कार काका, काय नाव? गाव? काय भाव गेलाय? काय भाव लावला रामा शेठ, सांगा। हा सांगा। 550 रुपये। अच्छा अच्छा अच्छा, 575। तुमच्या इकडे काय अचानक मंडी रिवर्स कस काय झाली रामा शेठ, काय कारण? नाही आहे ना, काल जर 800 रुपये बाजार होती ना, आज लगेच काय इकडे काय माल विकले का? आता सकाळी लोड झाली काही। बरोबर बरोबर, कारण की आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांच्या तोंडून तेच ऐकू राहिलो। लईच मोठा फरक पडलेला आहे। तेच ना, तेच त्याला बघू आता काय नाही पुढे बाजार देणार आहे ना पाहणं। फरक नाही, काल जर 800 रुपये माल गेले, तेच मला जर समजा 500 रुपये मागू राहिले। बरोबर, मार्केट तेच ना, भाव कमी होता असतो, असं कसं काय? तोच विषय ना, अजून रस्त्यातच गाडी असेल आणि मालाचा भाव देऊन टाकला। बाहेर जेवढे मार्केट दिल्ली इकडे तिकडे आझादपूर इकडे तिकडे व्हिडिओ येतात 1300 रुपये विकेल, 13-25। बरोबर आहे, बरोबर। आज इकडे 700 रुपयामध्ये माल परवडतो घ्यायला। तेच ना, ते स्वस्त पाहू राहिले काय काय। चला, बाकीचे 500 घेऊन राहिले, आपण 600 पर्यंत घेऊन राहिले। बरोबर बरोबर, नाही ते तर आहे बा। चला ठीक आहे, धन्यवाद। मित्रांनो बघू शकता माल तुम्ही, 2 वक्कल आहे। काय भाव मागितला ते विचारू। हा काय भाव मागितला होता दादा? 450। 450 आणि हा 400। 400। काय नाव तुमचं? शंकर भांडार। गाव? कसबे सुकेन। अच्छा, किती अपेक्षा तुमची किती आज? 500 पर्यंत जायला पाहिजे। 500 पर्यंत जायला पाहिजे। आज मंडी थोडीशी उतरलेली दिसते आज आपल्याला, कालपासून कमी। याच्या पहिलेचे जे माल आणले होते तुम्ही किती पर्यंत दिलेले होते? 900 पर्यंत दिले होते। 900 पर्यंत। कधी आणला होता तुम्ही? शनिवारी। तेच बघा आता किती मोठा फरक पडलेला आहे आज, कमीत कमी 300-400चा डायरेक्ट जागीच फरक पडून गेलेला आहे बघा। धन्यवाद दादा। ना 500 रुपये मार्केट राहिली, 100% सांगा। 200 रुपये राहिले तर 200 रुपये देईल, बोला बोला।
250 रुपये लावू का जे मार्केट चालू आहे पलटीला बोला पटकन बोला बरं ठीक आहे दादा काय अडचण नाही जा मग पटकन जा थांबू नका लांब माझ्या येणार 250 रुपये लागेल गुजरातला पलटी बोला पटकन 380 नाही देऊन टाका ना माझं मार्केट मी तयार करतो 1 मिनिट माल दाखवून देऊ मित्रांना माल आहे का कुठला माल आहे दादा आपला काय नाव तुमचं काय भाव मागितलेला आहे आतापर्यंत 200-250 चालू आहे का 301 मागितला होता का काय अपेक्षा काय आहे तुमची 450 बरं आहे चला अपेक्षा पूर्ण झाली तर आनंदाची आम्हाला पण धन्यवाद हा मित्रांनो माल बघू शकता तुम्ही विचारू आपण आता त्यांनाच काय भाव मागितला नमस्कार दादा नमस्कार काय नाव अमोल श्रीमंत गाव पुरी काय भाव मागितला आज मागितलाय 401 रुपयानं मागितलाय 401 रुपयाने मागितलेला आहे. अच्छा अच्छा आज मार्केटची परिस्थिती वाईट झाली बरोबर आहे बघू आता हे शेट काय मागताय बीट झाली आता 401 मागितलं तर काय तुम्हाला हिशोबाने पकडते मला बोलू खालीच करायचं बोललो मी 370 रुपयानं तर मागून गेलेले हो अपेक्षा किती झालं अपेक्षा काय 401 रुपये शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढतच राहते वाढत बरोबर नाही एकदम बरोबर विचारू राहिले काहीतरी ते नाही बरोबर चला धन्यवाद हा दादा मला दाखवून देऊ आपण पहिले आज मार्केट कमी होतं काय कारण नारायणगावचं मार्केट खुरी फाटीचं मार्केट 600 पांढुर्लीचं मार्केट सकाळी चेक केलं पांढुर्लीचं पण 500-700 पर्यंत आज पिंपळगावचं मार्केट एवढं कमी झालं सगळे शेतकरी चिंतेत आहेत कारण अनेक दिवसापासून 2 पैसे कमाईची वेळ आली साडी झाली माल सही होणे क्या उस दिन तुमको त्यामुळे शेतकरी जरा चिंतेत आहे बरोबर काय चालतं संबंध नहीं होगा तो फिर आपण बोलेंगे काय मागितलं होतं दादा गाव काय नाव आहे तुमचं किशोर डोन गाव गोरटन काय मागितलंय 350 पावणे 400 माल 350-400 अपेक्षा किती तुमची 500च्या पुढे तरी जायला पाहिजे 500च्या पुढे डाऊनच झालं आज डाऊन झालेले बरोबर त्यामुळे आज सगळे मार्केटमध्ये माल थांबलेले एकदम बरोबर आज खरेदी पण लेट चालू झालेली आहे शेतकऱ्याचा चेहरा पहा डायरेक्ट आज चिंतेत नाही 100% अहो आम्हाला व्हिडिओ सुद्धा घेऊशी वाटत नव्हतं पण झालं काय माहिती का 1-2 ठिकाणी आहे ना काही जण काय बोलले माहिती का म्हणजे तुम्ही ते जे असताना घेता आता मंदी झाली ती पण दाखवा म्हणे म्हणून आमचं घेण्याचं आज तेच कारण आहे का दोन्ही गोष्टी दाखवायच्या आम्हाला 800 पर्यंत मार्केट गेलं 100% बरोबर आहे मार्केट हा रिवर्स झालेलं आहे आज गोल्डीच्या हिशोबात कालच मार्केट गोल्टीच्या हिशोबात चाललाय एकदम बरोबर आहे कालचं मार्केट 700 रुपये होतं बरोबर आहे तेच ना आवक किती राहू आवक काय एवढी ते 2 अहो सडेल सुडेल गायचं घाण असले तरी मागून घ्यायचे बऱ्याच गाळ्या बरोबर आहे आणि आज या मालाला कोणी विचारत नाही बरोबर आणि गाडीत किती गाड्या आता काहीच नाही 350 रुपये गोल्टी द्यायची 350 रुपये तेच ना आज डायरेक्ट निम्मा होऊन गेलेला आहे आज निम्मा सगळे चिंतेत आहे सगळे चिंतेत दादांनी किती मागितलं 350 मागितलं अजून काही पावते वगैरे भेटले होते की नाही मागून गेले 350-400 तुम्ही फायनल कितीपर्यंत आज काय वाटतंय तुम्हाला म्हणजे मंडी बघून आज मंडी बघून म्हटल्यापेक्षा डायरेक्ट माल द्यावा का नाही ही चिंता पडली अरे बाप कारण बोलावं आता एकाएकी मार्केट एवढं कमी झालं बरोबर विचारच करता येणार म्हणजे चालणारा डोकं बंद पडून गेला काही कळायला मार्ग नाही आम्ही पण 2-4 जणांना प्रश्न केले आता ते डायरेक्ट म्हणून राहिले का पुढंच आम्हाला म्हणजे पुढं घसरला म्हणे बाजार भाव म्हणून इकडे घसरला जर समजा पुढं असतं तर नारायणगावची मंडी पडली असती
दिल्लीची मंडी पडली आपल्याला कळतं आता युट्यूबवर डेली येऊ राहिलं. डेली येऊ राहिले, दिल्लीची बरोबर. मंडी चांगली आहे. गोरखपूरला 5-6 दिवसापूर्वी 1400 रुपये कॅरेट होते. बरोबर त्यामुळे गोरखपूरची मंडी चांगली होती, पटनाची, बिहार सगळ्या मंड्या चांगल्या होत्या. बरोबर. पण आज पिंपळगावची मंडी डायरेक्ट निम्म्याने ढसळल्याने आम्ही आता चिंतित तर काय खरं काय खोटं ते आपल्यालाही नाही माहिती, आपण फक्त विचारून माहिती पुरवू शकतो जेवढी भेटते तेवढी. चला, चांगल्या बाजारभावात गेला पाहिजे तुमचा माल. धन्यवाद. धन्यवाद दादा. किती कमी 5-50 नाही ना बाबा, कालचे पेक्षा तरी म्हटलं तरी चालेल. 5-50 काय बरं कालचं जायचं होतं. आज जरा सरासरी 550 रुपये, आज सरासरी 300 रुपये मार्केट आहे. तुम्ही बोलले चुकीचं नाही बोलले मामा, पण मार्केटवर मार्केट कुठलं आहे तुम्ही सांगा. कुठले चालले नाही चाले. काय नाव दादा तुमचं? एकदा आपण मालही दाखवतो मित्रांनो. काय भाव मागितला रोहित दादा तुम्ही? मी मागितला नाही ते 800 रुपये बोलल्यावर आपण काय बोलायचं त्यांना. आता 800 बोलले का? 50 कमी बोलले, पण म्हटलं एवढं नाही, निम्म्याला निम्म आहे. हा नाही, आज आहे, आज थोडासा बाजारभाव. व्यवहार करू, जमला तर घेऊन नाही तर निघून जाऊ. बरं 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 बरं. तुम्ही काही लावा मग. 350 रुपये लागेल जी चालू होती. बाकी तुमची इच्छा माऊली, बळजाबरी तर नाही करू शकत. डाऊन झालं. बाकी तुमची इच्छा. चला, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, आता 8 वाजत आलेले. आपण पूर्ण बाजारभावाची अपडेट घेतलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, काही कमेंट करायची असेल तर कमेंट करा आणि चॅनलला लक्षात ठेवून सबस्क्राईब करा. धन्यवाद.